आजच्या धड्याचे नाव आहे ट्रान्सफॉर्मर. सर्वप्रथम व्याख्या बघा. फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये कोणताही बदल न होता AC सर्किटमधील विद्युत ऊर्जा एका ठिकाणावरून दुसऱ्या सर्किटकडे पाठवणाऱ्या स्थिर साधनाला ट्रान्सफॉर्मर म्हणतात. म्हणजे ते साधन स्थिरच असतं. फ्रिक्वेन्सीमध्ये आणि पॉवरमध्ये कोणताही बदल होत नाही. AC सर्किटच असतं. विद्युत ऊर्जा मात्र एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. प्रश्न 1 मार्काला विचारू जाऊ शकतं. यानंतरची पुढची स्लाइड बघा. ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्याच म्हणजे म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. आता म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? एकमेकांच्या जवळ ठेवलेल्या 2 कॉईलपैकी एका कॉईलला AC सप्लाय दिला असता त्याच्या भोवती निर्माण होणाऱ्या बदलत्या चुंबकीय रेषांमुळे दुसऱ्या कॉईलमध्ये EMF म्हणजेच व्होल्टेज म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो. या क्रियेला म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. 2 कॉईल असतात. एका कॉईलमध्ये आपण सप्लाय देतो, त्याच्यामुळे चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि त्या चुंबकीय रेषामुळे दुसऱ्या कॉईलमध्ये व्होल्टेज तयार होतं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो. एकमेकांमुळे झालेलं आहे ते. परस्परांमध्येही इंडक्शन म्हणजे प्रसार झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. ट्रान्सफॉर्मरचे तत्व लिहा. यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये 1 मार्काला किंवा 2 मार्काला. पुढची स्लाइड बघा. या ठिकाणी म्युच्युअल इंडक्शन हा तत्व मगाशी सांगितलं ते एक्सप्लेन बघा. सगळ्या डाव्याच्या आकृतीमध्ये पहिल्यांदा प्रायमरी वाइंडिंग दिसते तुम्हाला. ज्या वाइंडिंगमध्ये ते सप्लाय दिलेला असतो, गुंडाळलेली असते ती प्रायमरी वाइंडिंग. नंतर जिथे लोड गेलेला असतो पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या चौकटीमध्ये बघा पहिल्या आकृतीतच तिथे सेकंडरी वाइंडिंग गुंडाळलेली आहे. तिथे प्रायमरीला VP म्हणतात व्होल्टेज, सेकंडरीचं व्होल्टेज VS, प्रायमरीचा करंट IP, सेकंडरीचा करंट IS, प्रायमरीचे टर्न NP, सेकंडरीचे टर्न NS. आणि उजव्या बाजूची जी आकृती आहे त्याच्यामध्ये पण ती वायर गुंडाळलेली दिसते तुम्हाला. प्रायमरीला वायर गुंडाळलेली आहे, तसंच सेकंडरीला पण वायर गुंडाळलेली आहे. सेकंडरीला लोड लावलेला आहे. अशा प्रकारे हे म्युच्युअल इंडक्शन तत्व कार्य करतं. ते आकृतीच्या साहाय्याने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. पुस्तकातलीच आकृती आहे, परीक्षेला येऊ शकते. यानंतरची पुढची स्लाइड बघा. ट्रान्सफॉर्मरचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. मगाशी सांगितलेलंच आहे. प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि तिसरा कोर. यामध्ये आता मी तुम्हाला ती आकृती पुन्हा एकदा सांगतो. सुरुवातीच्या ज्या चौकटीमध्ये पहिली प्रायमरी वाइंडिंग दिसते वरच्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला. नंतर उजव्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग आहे. वरती त्या चौकटीला नाव आहे कोर. त्यानंतर जी खाली आकृती दिलेली आहे ते सिम्बॉलिक आकृती आहे. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला प्रायमरी वाइंडिंग काढलेली आहे, 2 रेषा म्हणजे कोर आहे. आणि उजव्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग काढलेली आहे. इथे AC व्होल्टेज सप्लाय आहे आणि उजव्या बाजूला लोड असा शब्द आहे. वरच्या आकृतीमध्ये पण मध्ये लॅमिनेशन असा शब्द येतो. ही आकृती पण पुस्तकातलीच आहे. प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोर, यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजायला सोपं होईल. कोर हे त्यावरती वायर गुंडाळलेली असते. त्यानंतरची स्लाइड बघा. ट्रान्सफॉर्मरच्या लॅमिनेशनची रचना. ट्रान्सफॉर्मरची कोर किंवा शेल ज्यामुळे तयार होतो त्या लॅमिनेशन कशा असतात? सगळ्यात डाव्या बाजूची आकृती आहे. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर, तिथे E आणि I प्रकारच्या लॅमिनेशन असतात किंवा E आणि E प्रकारच्या लॅमिनेशन असतात. नंतरची उजव्या बाजूला जी कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे त्याची आकृती आहे. तिला L आणि L प्रकारच्या लॅमिनेशन असतात किंवा U आणि I प्रकारच्या लॅमिनेशन असतात. या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत किंवा 4ही पट्ट्या दिल्या आहेत त्या 2 पहिल्या त्या शेल टाईप ट्रान्सफॉर्मरला आणि नंतरच्या 2 आहेत त्या कोर टाईप ट्रान्सफॉर्मरला वापरलेल्या असतात. त्याच्यामुळेच आपल्याला चुंबकीय रेषा निर्माण होतात. लॅमिनेशन आणि त्या सिलिकॉन स्टीलपासून बनवलेल्या असतात. महत्त्वाचा भाग आहे हा ट्रान्सफॉर्मरच्या रचनेमध्ये लॅमिनेशन आणि त्याचे प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतरची पुढची स्लाइड आहे. ट्रान्सफॉर्मरची रचना. ट्रान्सफॉर्मरचे कोर, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग असे 3 मुख्य घटक असतात. कोर बनवण्यासाठी पातळ सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेशनचा वापर करतात. मगाशी सांगितले चुंबकीय रेषा एकवटण्यासाठी आणि चुंबकीय सर्किट पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होतो.
वाइंडिंग बसवलेल्या कोरच्या भागाला लिंब म्हणतात. ज्या भागावर वाइंडिंग प्रायमरी सेकंडरी बसवलेली आहे त्या भागाला लिंब असे म्हणतात आणि उरलेल्या भागाला योक म्हणतात. लिंबवरती प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग विशिष्ट पद्धतीने इन्सुलेट करून बसवलेले असतात. इन्सुलेट शब्द म्हणजे त्या वाइंडिंगला इन्सुलेशन दिलेलं असतं जेणेकरून शॉक लागू नये, सुरक्षिततेच्या दृष्टीने. या प्रकारे रचना केलेली असते ट्रान्सफॉर्मरची. प्रायमरी वाइंडिंग ही सप्लायला जोडलेली असते, सेकंडरी वाइंडिंग ही लोडला जोडलेली असते आणि कोरवरती वायर गुंडाळलेली असते. यानंतर आपल्याला परत पुढच्या क्लिपकडे जायचं आहे. पुन्हा एकदा वाचले तुम्ही. त्यानंतर पुढची क्लिप बघा. या ठिकाणी परत ही आकृती दाखवलेली आहे. वरच्या बाजूला प्रायमरी वाइंडिंग आहे, पहिल्या आकृतीमध्ये वरच्या डाव्या बाजूला. उजव्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग आहे, मध्ये लॅमिनेशन आहे. खाली डाव्या बाजूला AC सप्लाय आहे, नंतर 2 रेषा म्हणजे कोर आहे. उजव्या बाजूला सेकंडरी वाइंडिंग आहे, तिथे डाव्या बाजूला सप्लाय असतो तो VP, उजव्या बाजूला VS किंवा त्याला EP आणि ES पण म्हणतात. अशा प्रकारे त्याची रचना आहे. हीच आकृती मागच्या स्लाईडमध्ये आली होती, पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगितले मी. त्यानंतरची पुढची स्लाईड ही आकृती बघा. आता डाव्या बाजूला त्याच्यावरती वाइंडिंग गुंडाळलेली आहे, ती प्रायमरी वाइंडिंग, त्याच्यातून करंट वाहतो IP. NP म्हणजे प्रायमरी टर्न्स आणि EP म्हणजे प्रायमरी व्होल्टेज. तुटक रेषा म्हणजे चुंबकीय रेषा. उजव्या बाजूला सेकंडरी म्हणजे NS म्हणजे सेकंडरी टर्न्स. त्याच्यानंतर N त्याच्यामध्ये सेकंडरी करंट असतो IS आणि त्याच्यानंतर VS किंवा ES म्हणजे सेकंडरी व्होल्टेज. त्याला लोड जोडलेला असतो, लाईट किंवा मोटर जोडलेली असते. अशी ही रचना असते ट्रान्सफॉर्मरची. यानंतर पुढची क्लिप बघा. ट्रान्सफॉर्मरचे कार्य हे महत्त्वाचं आहे फार. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला AC सप्लाय दिला असता त्याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि ह्या चुंबकीय रेषा कोरमधून वाहतात आणि सेकंडरी वाइंडिंग मार्फत कापल्या जातात. त्यामुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये व्होल्टेज निर्माण होते. जेवढं हे व्होल्टेज जास्त असतं की व्होल्टेज जास्त कसं असतं, जेवढे वेढे जास्त असतात तेवढा जास्त प्रमाणात विद्युत दाब सेकंडरीमध्ये निर्माण होतो. सेकंडरी वाइंडिंग ही लोडला जोडलेली असल्याने त्यातून प्रवाह वाहू लागतो. अशा प्रकारे हे ट्रान्सफॉर्मरचं कार्य चालतं. हे महत्त्वाचं आहे ट्रान्सफॉर्मरचं कार्य. या ठिकाणी पुढची क्लिप बघा. ट्रान्सफॉर्मर रेशो. ट्रान्सफॉर्मरचा रेशो म्हणजे पहिला रेशो आहे NS/NP, त्याला म्हणतो आपण टर्न्स रेशो. त्याच्यानंतर VP/VS, VS/VP म्हणजे त्याला व्होल्टेज रेशो आणि IP/IS म्हणजे करंट रेशो. असं आपल्याला तिन्ही हे रेशो बघता येतात. या ठिकाणी आता तिन्हींना मिळून टर्न्स रेशो, व्होल्टेज रेशो आणि करंट रेशो असा तिघांना मिळून काय म्हणतात, ट्रान्सफॉर्मेशन रेशो असं म्हणतात. हे तिन्ही रेशो तुमची व्याख्या परीक्षेला येऊ शकते, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाची आहे. पुढची क्लिप बघा. आता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे फायदे बघा. पहिला फायदा हे स्थिर साधन असल्यामुळे घर्षण आणि होत नाही. 2 फिरणारे भाग नसल्यामुळे देखभाल खर्च कमी असतो. 3 विद्युत शक्तीचे रूपांतर सहज आणि कमी खर्चात होते. आणि 4 स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे जाते. घर्षण आणि होत नाही, फिरणारे भाग नसल्यामुळे देखभाल खर्च कमी होतो, मोटर वगैरे नसल्यामुळे विद्युत शक्तीचे रूपांतर सहज आणि कमी खर्चात होते. स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे जाते. म्हणजे स्थिर साधन असल्यामुळेच जास्तीत जास्त ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला फायदा होतो, हे लक्षात ठेवायचं. ट्रान्सफॉर्मरचे फायदे आपल्याला 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारू शकतात परीक्षेमध्ये. यानंतर तुम्हाला एक स्वाध्याय देणार आहे मी. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न ट्रान्सफॉर्मरची व्याख्या लिहा, दुसरा प्रश्न ट्रान्सफॉर्मरचे तत्त्व लिहा, तिसरा प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंगची म्हणजे काय, चौथा ट्रान्सफॉर्मरचे फायदे लिहा,
स्वतंत्र वहीत लिहून तो स्वाध्याय मला पर्सनल नंबरवर पाठवायचा आहे. धन्यवाद.